हॅलो गाईज, अनदर डे अनदर व्लॉग. सर आजचा जो व्लॉग आहे तो मराठीमध्ये मी शूट करणार आहे. आज आहे आषाढी एकादशी. सो जसं की तुम्हाला माहिती असेल आपल्या सगळ्यांचा उपवास असतो. तो उपवासाची स्पेशल साबुदाण्याची खिचडी आज मी बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी ती खिचडी कशी बनवणार आहे. माझी पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आज मी सकाळी लवकर उठून पहिल्यांदा पूजा केली आणि आता मी बनवणार आहे. सो इथे मी शेंगदाणे भाजून घेतेय एकदम मीडियम गॅसवर. थोडेफार भाजलेत शेंगदाणे. तुम्हाला वाटत असेल की मी एवढे शेंगदाणे का भाजतेय, तर ह्याच्यामध्ये थोडे मी ठेवणार आहे आणि थोडे यूज करणार आहे. इथे आपण बटाटे उकडून घेतलेला आहे 4 आणि मी थोडा जास्त साबुदाणा आज भिजू घातलेला आहे कारण माझा आणि माझ्या मिस्टरांचा उपवास आहे. सो मी हा दुपारी पण खाईल आणि डब्याला पण घेऊन जाणार आहे आणि रात्री माझे मिस्टर खातील. तर मी आता शेंगदाणे भाजून घेतेय. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर मी हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे ह्याचं कूट बनवून घेणार आहे. ठीक आहे. आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. ह्याच्यामधले अर्धेच शेंगदाणे मी घेणार आहे आणि ते 10 ते 11 मी मिरच्या घेतल्या. तर आता मी कूट करून घेणार या दोघांचं आणि त्याच्यानंतर हे तेल मी तापत ठेवलेले सिम गॅसवर. ठीक आहे. सो आता आपलं तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मी जिरे टाकेल. तुम्ही असं म्हणत असाल की मसाल्याच्या डब्यातला जिरा का नाही यूज करत आहे, तर आज उपवास असल्यामुळे हा मी वेगळा काढून ठेवलेला डायरेक्ट पॅकेटमधलं जिरं टाकत आहे ह्याच्यामध्ये. कारण मसाल्याच्या डब्यातले जिरे आपण नाही तिखट मीठ लागलेलं असतं त्याच्यामध्ये, म्हणून ते नाही आपण यूज करत आहे. त्याच्यानंतर मी हे जे कूट बनवून घेतलं होतं ते टाकते. छान असं आपण तेलात भाजून घ्यायचे ते कूट. तर मी हे अर्ध कच्चं कूट बनवून घेतलेलं आहे कारण मला तसं आवडतं. एकदम पेस्ट कूट नाही आवडत मला. कूट थोडंसं तेलात भाजल्यानंतर मी साबुदाणा टाकलेला आहे याच्यामध्ये आणि आपले बटाटे मी चॉप करून घेतलेस. आज पहिल्यांदा माझा बटाटा व्यवस्थित उकडला गेलेला आहे, नाहीतर तो कधी कधी खूप जास्त उकडतो, कधी कधी कमी उकडतो. आज प्रॉपर तो उकडला गेला आहे. तर हा मसाला जो आहे मिरची आणि शेंगदाण्याचा तो साबुदाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये बटाटा ऍड करणार आहे. काही जण तेलामध्ये बटाटा टाकतात पहिल्यांदा, पण मी प्रेफर करते की जर बटाटा उकडलेला नसेल तर तो मी पहिले तेलात टाकते. पण हा जो बटाटा तो आपण ऑलरेडी उकडून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा मी काल रात्री भिजू घातला होता 11 साडे 11च्या दरम्यान आणि सकाळी तो अतिशय छान फुगला. आपण बघू शकता बघा किती छान फुगलाय हा मसाला. छान असा साबुदाण्यामध्ये मिक्स झालाय. तर आपण ऍड करणार आहोत बटाटा. आता मी हा मिक्स करून घेते बटाटा. आता मी बटाटा छान असा मिक्स करून घेतला या साबुदाण्यामध्ये. आता सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे. चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. इथं मी 1.5 टीस्पून मीठ टाकतीये, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. आणि मी थोडीशी साखर टाकेल तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी. म्हणजे मी नेहमीच टाकते पोह्यांमध्ये आणि साबुदाण्यामध्ये. तुम्ही टाकता की नाही हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. असं मी छान असं हे मिश्रण मिक्स करून घेते आणि मी ह्याला वाफ देणार आहे 5 ते 7 मिनिटं आणि वाफवल्यानंतर मी तुम्हाला प्लेटिंग दाखवेल. आपली खिचडी तयार झालेली आहे आणि त्यासोबत आपण दही घेतलेलं आहे इथे. तर ही 5 ते 7 मिनिटं मी वाफवून घेतली होती खिचडी आणि आता फायनल लुक बघा. मी प्लेटिंग करते त्या अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे. प्रकारे मी या छोट्या वाटीमध्ये नैवेद्य दाखवला आहे. ही माझी देवाची प्रसादाची वाटी आहे. सो तुम्ही बघू शकता मी दही आणि खिचडीचा नैवेद्य दाखवलेला आहे आज. आणि माझी पूजा पण तुम्ही बघा मी या प्रकारे पूजा करते. सो आता आपण आपली प्लेटिंग करूया. ही आहे आपली फायनल प्लेटिंग. तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान झालेला आहे. साबुदाण्याची खिचडी आणि मी दही घेतलेलं आहे. मला साखर घालून दही नाही आवडत. काही जणांना आवडत असेल तर साखर घालून दही, तर ते साखर घालून दही खाऊ शकता. खूप छान कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा. आणि आजचा वेदर बघा किती सुंदर आहे. इतकं छान वाटतं आज आणि प्रसन्न वाटतं. सिरियसली वेदर बघा एकदम हलका हलका पाऊस पडतो आहे. खूप सुंदर. सो आता मी माझी खिचडी एन्जॉय करणार आहे या व्ह्यू सोबत.
सो गाईज, मी आता तुम्हाला खिचडी टेस्ट करून दाखवणार आहे की कशी झालेली आहे खिचडी. मस्त, खूप छान झालेली आहे खिचडी. प्लीज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही खिचडीची रेसिपी आणि कशी झाली होती मला कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.